Disclaimer. This video is made only for education and information purpose. I am not a SEBI registered investment advisor. Market Month on Marathi YouTube channel does not provide any buy or sell recommendation. Stock market investments are subject to market risks. Please consult your financial advisor or do your own research before investing. तर नमस्कार मित्रांनो, मार्केट मंथन यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. तर आजचं मार्केट एक कालच्या आपण व्हिडिओमध्ये आपण काल डिस्कस केलं होतं की एका सर्टन पॉईंट नंतर मार्केट कदाचित वर जाऊ शकतं किंवा तिथून खाली येऊ शकतं. ओके, आणि त्यामध्ये एक डिस्कस केलं होतं की कदाचित उद्याचं मार्केट साईडवेज राहू शकतं. जर तुम्ही आजचं सेशन पाहिलं असेल तर त्यामध्ये तुम्हाला काही गोष्टी क्लिअर होऊन गेल्या असतील की आजचं सेशन बऱ्यापैकी साईडवेज होतं, पण आपल्याला एक डाऊन साईडला आणि एक अप साईडला रॅली भेटलेली आहे. ठीक आहे. आता उद्याचं सेशन बघण्यासाठी काही गोष्टी थोड्या मी प्रिव्हियसली डेटा तुम्हाला कॅन्डलचा दाखवणार आहे की जेणेकरून तिथून नेमकं आपण स्पष्ट करू शकतो की नेमकं आता काय होऊ शकतं. ठीक आहे. तर मित्रांनो, जर तुम्ही बघितलं तर आजची जी डेली कॅन्डल आहे, तर ती डेली कॅन्डल तुम्ही बघितली तर ती डेली कॅन्डल आहे इंडिसिजन कॅन्डल. ठीक आहे. बरं, इंडिसिजन कॅन्डल म्हणजे काय रे भाऊ? इंडिसिजन कॅन्डल म्हणजे जेव्हा बायर्स पण या कॅन्डलमध्ये किंवा या डे मध्ये इंटरेस्टेड नाही आहेत. ठीक आहे. बायर्स किंवा सेलर्स दोघीकडे इंटरेस्टेड नाही आहेत की मार्केट नेमकं कुठल्या डिरेक्शनला जायला पाहिजे, एक तर डाऊन ट्रेंड, एक तर अप ट्रेंडला किंवा डाऊन ट्रेंड. ठीक आहे. ओके. आता इंडिसिजन कॅन्डलचा फायदा काय असतो? तर इंडिसिजन कॅन्डलचा फायदा असा असतो, जेव्हा इंडिसिजन कॅन्डल तयार होते, इंडिसिजन कॅन्डलचा हाय आणि लो जर तुम्ही मार्क केला तर नेक्स्ट डेचं जे सेशन असतं त्यामध्ये मार्केट जेव्हा 5 मिनिटं किंवा 15 मिनिटाच्या टाइम फ्रेमला हा हाय किंवा हा लो जेव्हा ब्रेक करताना त्या साईडला मार्केट ट्रेंडिंग होण्याचा चान्सेस असतात. ठीक आहे. बरं, हे हवेत गोळ्या मारतोय का? नाही. बऱ्यापैकी लोकांना माहिती आहे इंडिसिजन कॅन्डल काय असते, कशी असते, कशी फॉर्म. ठीक आहे. आता तुम्हाला मी इंडिसिजन कॅन्डलचे डेली टाइम फ्रेमवरचं एक दोन एक्झाम्पल दाखवून देतो, जे मी टाइम वाचवण्यासाठी पहिलेच काढून ठेवलेले. ठीक आहे. यामध्ये तुम्ही बघितलं तर ही एक तुमची इंडिसिजन कॅन्डल आहे, ज्या तुम्ही हाय मार्क करा, याचा लो मार्क करा. ठीक आहे. या हाय आणि लोच्या वरती मार्केट सस्टेन व्हायला लागलं, मार्केट अप साईडला गेलेलं आहे. ठीक आहे. त्यानंतर तुम्ही अजून एखादं एक्झाम्पल बघितलं तर तुम्हाला इथं सुद्धा एक इंडिसिजन कॅन्डल बघायला मिळेल. इंडिसिजन कॅन्डल परत एकदा हाय मार्क करा, लो मार्क करा, याच्यावरती क्लोजिंग मिळाली. क्लोजिंग नंतर मार्केट 3-4 दिवस अप ट्रेंडला होतं. ठीक आहे. अजून एक आहे आय थिंक एक्झाम्पल, ते तुम्हाला दाखवून देतो. ठीक आहे. बघा, आता जेव्हा अप ट्रेंड आहे, ठीक आहे, ऑलरेडी अप ट्रेंड आहे, पण जेव्हा एक डाऊन ट्रेंड होतो किंवा एका दिवशी मार्केट खाली येतं, पण त्यानंतर जर परत एक इंडिसिजन कॅन्डल तयार व्हायला सुरुवात झाली तर परत एकदा मार्केट ट्रेंडिंग होऊ शकतं. तुम्ही इथं बघू शकता. ठीक आहे. याचा बॅक टेस्ट नक्की करा. ठीक आहे. डेली टाइम फ्रेमवर किंवा 4 आवर टाइम फ्रेमवर, वीकली टाइम फ्रेमवर तुम्ही याचा अनालिसिस करू शकता. ठीक आहे. आता वन डेचा टाइम फ्रेम आहे. वन डेच्या टाइम फ्रेमवर आपण जास्त काय अनालिसिस करत नाही, आपण डायरेक्ट जातो 1 आवरच्या टाइम फ्रेमवर. ठीक आहे. वन डेच्या टाइम फ्रेमवर एक गोष्ट क्लिअर झाली की आपल्याला इंडिसिजन कॅन्डल भेटलेली. इंडिसिजन कॅन्डलचा हाय आणि लो आपण मार्क करणार, जो आपला ऑलरेडी चार्टवर आहे. त्यानंतर मार्केटच्या डिरेक्शनमध्ये त्या डिरेक्शनला आपण प्राइस ॲक्शननुसार ट्रेड घेणार. ठीक आहे. आता आज होती तुमची मंथली एक्सपायरी. ठीक आहे. पण मंथली एक्सपायरी म्हणजे मंथली एक्सपायरी बघायला गेलं तर एक मंथली एक्सपायरीने एक डाऊन ट्रेंड पण दिला, एक अप ट्रेंड पण दिला आणि साईड पण पाहिजे. ठीक आहे. आता जर तुम्ही इथे बघितलं तर तुम्हाला इथे काही गोष्टी कळतील की जेव्हा आपण हा झोन मार्क केलेला होता, तेव्हा आपण डिस्कस केलं होतं प्रिव्हियस व्हिडिओमध्ये की जर या झोनकडे जर मार्केट एक बुलिश कॅन्डल बनवत असेल, ठीक आहे, मी हॅमरच बोललो होतो, मी ना कुठली मारुबुदी बोललो, कुठलीच बोललो नाही, मी फक्त हॅमर म्हटलं होतं. तुम्ही प्रिव्हियस बघू शकता व्हिडिओमध्ये. ठीक आहे. त्यामध्ये मी मेन्शन केलं होतं की एक कॅन्डल जर बनेल बुलिश तर आपण इथून ट्रेड करणार प्लॅन तो इथंपर्यंत राहणार आपला. ठीक आहे. या लेवलपर्यंत. आता तुम्हाला एक गोष्ट सांगतो मित्रांनो, जेव्हा तुम्ही एक रेजिस्टन्स मार्क करतात, ठीक आहे, तर रेजिस्टन्सच्या साधारण 3 ते 4 पॉईंट खाली आपलं टार्गेट ठेवा. ठीक आहे. कधीच रेजिस्टन्सला टार्गेट करू नका. रेजिस्टन्सच्या 4 किंवा 5 पॉईंट आपलं टार्गेट ठेवा, जेणेकरून जरी तिथून रिव्हर्स झाला ना, रिव्हर्स होतं, नाही होत असं नाही, रिव्हर्स होतं, कारण मोस्ट ऑफ लोक तिथपर्यंत टार्गेट सेट करतात. ठीक आहे. त्या माइंडसेटने काम करू नका, वेगळ्या माइंडसेटने काम करा, जेणेकरून तुम्ही जर तुम्हाला इथून याचं कॅल्क्युलेशन दिसतंय 12 पॉईंटचं. ठीक आहे. तर तुम्ही काय करा, 12 पॉईंट न घेता एक साधारण 3 ते 4 पॉईंट खाली टार्गेट लावून तुमचं टार्गेट इथं फिक्स करा. ठीक आहे. तुम्हाला मी दाखवतो ते कसं आहे. आता यामध्ये जर तुम्ही बघितलं तर यामध्ये तुम्हाला एक गोष्ट इथं बघायला मिळते की तुमची 0.6 ची लेवल आणि 0.5 ची लेवल मार्केट सस्टेन करते. ठीक आहे. फिबोनाची लेवल जी आहे 0.5 0.6 ही लेवल इथं मार्केट सस्टेन करते. ठीक आहे. मग 0.5 0.6 काय असतं, जेव्हा मार्केट समजा तुमचं 0.5 आहे, 0.6 आहे, जेव्हा मार्केट अप ट्रेंडला असतं तेव्हा डाऊन ट्रेंडला मार्केट जेव्हा शिफ्ट होतं तेव्हा 50% किंवा 60% मार्केट रिट्रेस करतं. रिट्रेस करून मार्केट बाउन्स बॅक घ्यायला तयार असतं. ठीक आहे. आता कदाचित ती कंडिशन इथं होऊ शकते. ठीक आहे. आता जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला एक इथं आता ट्रेंड लाईन दिसते आहे, जी आपण काल प्रिव्हियसली मार्क केली होती, ती ट्रेंड लाईन. ठीक आहे. ती ट्रेंड लाईन आपण मार्क केली होती. त्या ट्रेंड लाईनच्या मार्केट आता वर केलेला आहे. मार्केट वर जाऊन रिटेस्ट सुद्धा दिलेला आहे. वर गेलं, रिटेस्ट दिलं तर मार्केट वरच्या साईडला जायला रेडी आहे. ठीक आहे. आता उद्याचं सेशन कसं राहील, काय राहील, आपण बघूच पुढे, पण आता फक्त लेवल डिस्कस करून घेऊ. तर 1 आवर टाइम फ्रेमला लेवल कशा डिस्कस होऊ शकतात. ठीक आहे. आता तर जर तुम्ही बघितलं तर आता मार्केटला हा एक झोन आहे. ठीक आहे.
हा झोन इम्पॉर्टंट आहे. माझ्याकडनं काल एक चुकी अशी झालेली होती, की मी कालच्या सेशनमध्ये म्हटलं होतं, की आपल्याकडे कुठलाही गॅप पेंडिंग नाही आता. ठीक आहे. तसं नाही मित्रांनो, आपल्याकडे गॅप पेंडिंग आहे अजून थोडासा. ठीक आहे. जर तुम्ही बघितलं तर साधारण इथून ते इथपर्यंतचा गॅप आपला पेंडिंग आहे. ठीक आहे. हा गॅप आपला पेंडिंग आहे. साधारण तो तुमचा गॅप राहणार आहे किती पॉईंटचा म्हणता येईल आपल्याला तो, साधारण 50-51 पॉईंटचा गॅप आपल्याकडे पेंडिंग आहे अजून. ठीक आहे. कदाचित मार्केट खाली आलं, पुल बॅक दिलं, खाली आलं, पुल बॅक दिलं, खाली आलं, पुल बॅक दिलं. आता परत कदाचित मार्केट खाली ट्रेड करू शकतं. ठीक आहे. कदाचित, फिक्स नाहीये, कदाचित. कदाचित उद्या मार्केटमध्ये चांगली रॅली येईल, मग नंतर मार्केट परत रिव्हर्स होईल, ते नाही सांगता येत. ठीक आहे. ते प्रेडिक्ट नाही करता येणार. पण उद्यासाठी प्लॅन असा आहे, जर मार्केट सस्टेन झालं ह्या लेवलच्या वरती, ठीक आहे, तर मग आपला हा जो स्विंग आहे, हा स्विंग तुटतो आहे. हा स्विंग तुटला म्हणजे मार्केट इथे एक कॅन्डल क्लोज करेल आणि बुलिश कॅन्डल क्लोज करेल. कॅन्डल क्लोज झाली, तुम्ही रिटेस्टचा वेट करा. रिटेस्ट करून आपलं फर्स्ट टार्गेट हे राहणार, सेकंड 50%, थर्ड आपलं फायनल टार्गेट आपलं ते राहणार. ठीक आहे. पण 26,100 आपली ही लेवल अजून मार्केट ग्रॅप करणार नाही. थोडं मार्केट आता इथं सस्टेन होऊ शकतं, साईडवेज राहू शकतं. साईडवेज राहून जर मार्केटने ब्रेकअप केलं, वरच्या साईडला ब्रेकअप केलं, अच्छा ब्रेकअप, हां, वरच्या साईडला जर ब्रेकअप केलं तर आपण वरच्या साईडला प्लॅन करू शकतो. ठीक आहे. आणि जर इन केस समजा या ठिकाणी एखादी आजची जशी कॅन्डल तयार झाली होती, जी कॅन्डल होती तुमची पिन बार कॅन्डल किंवा इन्व्हर्टेड हॅमर कॅन्डल, उद्या कदाचित अशी एक कॅन्डल जरी बनत असेल, चालू मार्क करून ठेवा, मार्क करून घेऊ शकतो आपण. आपलं फर्स्ट टार्गेट हे राहणार, फायनल टार्गेट हेच राहणार. कदाचित याच्या खाली जर जात असेल मार्केट या लेवलच्या 25,878, ही लेवल पण महत्त्वाचीच आहे. त्याच्या खाली जर जात असेल तर तुम्ही इथून डाऊन साईडला प्लॅन करू शकता. 25,777 आपल्यासाठी एक सपोर्ट परत एकदा ओपन होऊन जातो. ठीक आहे. कारण तुमचा इथं 50 पॉईंटचा गॅप सुद्धा आहे. ओके. तो फिलिंगसाठी मार्केट येऊ शकतो. आणि जर समजा आता पडलेलं ना मार्केट, तर मार्केटने ना तो गॅप फिल करूनच द्यायला पाहिजे. ठीक आहे. मग इथे एक बेस तयार झाला म्हणजे इथून मार्केट एकदम प्रॉपर रॅली द्यायला रेडी राहील न्यू इयरची. ठीक आहे. आता तुम्ही जर बघितलं मित्रांनो, 15 मिनिटवर जर आलो तर 15 मिनिटला तुम्हाला एक गोष्ट इथं कळते. 15 मिनिटला तुम्ही जर बघितलं तर मार्केट एक बेस पकडून बसलेला आहे. ठीक आहे. हा एक बेस आहे मार्केटचा, जो मार्केट पकडून बसलेला आहे. आणि इथेच तुम्हाला एक पॅटर्न असं मिळतंय जे सगळ्यांना माहीत असेल आणि सगळ्यांना त्या पॅटर्न बद्दल माहीत असतं की नेमकं पॅटर्न काय आहे आणि कसं वर्क करतं. ठीक आहे. याला तुम्ही डबल बॉटम म्हणा, काही लोक याला डब्ल्यू म्हणतात, काही लोक याला झोन, एकाच झोनमध्ये अडकले, काही जे तुम्ही म्हणणार ते. ठीक आहे. तर कदाचित आता ही त्याची नेकलाईन होऊन गेली. ठीक आहे. या नेकलाईनच्या वरती जर मार्केट जातंय, टेस्ट करतंय आणि मग वरती सस्टेन होतंय, तर आपलं टार्गेट आपण हे बुक करायला किंवा आपण या टार्गेटपर्यंत जायला रेडी आहोत. ठीक आहे. आता आजच्या डेटावरून जर बघितलं तर आजच्या डेटावरून एक गोष्ट कळते की ॲडव्हान्स आणि डिक्लाइन आज मिनिमल आहेत, म्हणजे मिडमध्ये 50-50 आहे. ठीक आहे. साधारण 51-49 अशी काहीतरी ॲडव्हान्स आणि डिक्लाइन रेशो आहे. ठीक आहे. ॲडव्हान्स आणि डिक्लाइन रेशो काय आहे तर तुम्हाला येणाऱ्या व्हिडिओमध्ये आपण क्लिअर करू. ठीक आहे. आता तुम्ही जर 3 मिनिटाचा टाइम समोर आला तर आजच्या सेशनमधलं तुम्हाला एक फक्त ओव्हरव्ह्यू देऊन जातो. ठीक. आजच्या सेशनमध्ये मी म्हटलं होतो की या ठिकाणी एक बुलिश कॅन्डल बनली, एक बुलिश कॅन्डल बनली, 5 मिनिटाला पण बनली, बुलिश कॅन्डल बनली, मार्केट अपसाईडला गेलं. ठीक आहे. टार्गेट हे होतं. आता तुम्हाला मी मगाच म्हटलं होतं की टार्गेट कसं सेट करायचं, का सेट करायचं, कसं राहतं. ठीक आहे. आता बघा, एक ॲडव्हान्स कन्सेप्ट आहे ती तुम्हाला इथे क्लिअर करून देतो. आता जर तुम्ही इथं बघितलं तर तुम्ही जर इथं स्केल ड्रॉ केली, ठीक आहे, स्केल ड्रॉ केली तर इथं तुमचं आहे साधारण 2.80चा डिफरन्स. ठीक आहे. 2.80 म्हणजे साधारण 3 पॉईंटचा डिफरन्स असेल. ठीक आहे. जर तुम्ही परत एकदा वरती आला, ट्रेंड लाईन काढून टाकली आणि जर परत इथून स्केल जर हे केली, मेजर केली तर बघा, ठीक आहे, हा जो डिफरन्स आहे 1.60, म्हणजे मार्केटमध्ये कुठं ना कुठं तरी जर इन केस मार्केट खाली जाते आपल्या लेवलपासून, तर वरच्या साईडला तेवढा मार्केट डिफरन्स ठेवतो. ठीक आहे. तेवढी रॅली मार्केट करत नाही. जेवढा तुमचा खाली गॅप असेल ना, तेवढी मार्केट रॅली करत नाही. जर मी ठरवलं असतं की मला आज घ्यायचे इथं, मला भेटत आहेत 86 पॉईंट. ठीक आहे. 86 पॉईंट मला मिळणार आहेत स्पॉटच्या चार्टवर, तर आज माझा आहे एकदम भारी दिवस. ठीक आहे. पण त्यानंतर बघा मार्केटने काय केलं. ठीक आहे. टार्गेट हिटच नाही केलं. मग त्यावेळेस कसं असतं, आपण ना एक 5 पॉईंट, आता 86 होतं तर 5.81 हे माझं टार्गेट राहणार फायनल. तर त्यानंतर तुमचं एक 4-5 पॉईंटचा लॉस असतोय, तो ठीक आहे, ॲक्सेप्ट करा आणि पुढे चला. ठीक आहे. हे आपलं आहे निफ्टीचं ॲनालिसिस कालचं. तुम्ही आजचं ॲनालिसिस बघितलं, आजच्या ॲनालिसिसमध्ये आपण त्या गोष्टी क्लिअर केलेल्याच आहे. ठीक आहे. आता जर 3 मिनिटाची टाइम फ्रेम वर जर तुम्ही गेलात आणि हा झोन जर ब्रेक करत मार्केट खाली, तर मार्केट परत एकदा इथून बाउन्स बॅक घेऊ शकतं. कारण ऑलरेडी तुमच्याकडे एक डब्ल्यूचा सपोर्ट आहे, डबल बॉटमचा सपोर्ट आहे. ठीक आहे. इथून परत एकदा बाउन्स बॅक घेऊ शकतो. इथून मार्केट रिव्हर्स होऊ शकतं किंवा मार्केट एक गॅप डाऊन किंवा फ्लॅट ओपन किंवा फ्लॅट ओपन किंवा गॅप अप झाला तर इथं ओपन, इथून सस्टेन झालं तर मार्केट वर जाणार. ठीक आहे. आता इथून जर मार्केट खाली आलं तर तुम्ही इथं वेट करा 3 मिनिटाची टाइम फ्रेम बघा. आपण झोन जर ब्रेक होत असेल त्या झोनच्या खाली मार्केट जाऊ शकतो ह्या लेवलवर. ठीक आहे. ही लेवल ब्रेक झाली तर आपलं 50 पॉईंटचा परत एक ओपन होऊन जातं, जो गॅप आहे आपला तो फिल होऊन जाईल. ठीक आहे. हे आपलं एक डिस्कशन होतं जे उद्यासाठी आहे, म्हणजे साधारण तुमचं 21 तारखेला. ठीक आहे. आय थिंक उद्या सुट्टी का, ठीक आहे, हरकत नाही असेल ते. तर मित्रांनो उद्या सुट्टी नाही बरोबर. ठीक आहे. तर हे आपला प्लॅन आहे. जर मार्केट आता बघा उद्या आपण एक तुम्हाला झोन राहील, इथं मार्केट सस्टेन होऊ शकतं या लेवलला, गॅप अप ओपन होईल, गॅप डाऊन ओपन होईल किंवा मार्केट फ्लॅट ओपन होईल, कदाचित मार्केट इथं सपोर्ट घेऊ शकतं. ठीक आहे. ते आपण निफ्टीचं प्रिडिक्शन. ठीक आहे. तर तुम्ही बघितलं अजून काय राहिलं होतं? नाही.
हे आपलं आहे निफ्टीचं प्रिडिक्शन ज्या लेवल्स डिस्कस केले आहेत ते आपण फक्त आणि फक्त एक आपल्या एज्युकेशन पर्पजसाठी दिलेलं आहे. तर एज्युकेशन पर्पजसाठी दिलेलं आहे त्या तुम्ही मार्क करून ठेवा. त्यानुसार प्लॅन करा. बुलिश कॅन्डल बिअरिश कॅन्डल हे सुद्धा तुम्ही एकदा विचार करा मित्रांनो. 2024 येतोय, त्यानुसार मार्केटमध्ये प्लॅन करा, चांगला स्टडी करा. टेक्निकल अनालिसिस पाहिजे नसेल त्याचा अभ्यास करा, कॅन्डलस्टिक नसतील त्याचा अभ्यास करा, मूविंग ॲव्हरेजेस आहेत त्याचा सुद्धा अभ्यास करा. ठीक आहे. फॉरेक्स वगैरेच्या पाठी मागे लागू नका. कदाचित फॉरेक्समध्ये थोडा 2026 फॉरेक्समध्ये थोडाफार चेंज येऊ शकतो. इंडियामध्ये ते आपल्या लिगल नाही आहे, हरकत नाही. जे करतात भावा सर्व भाऊ जे आपले आहेत मराठी असतील जे असतील ते, तर त्यांनी पण फॉरेक्स आहे जे करताय, ठीक हरकत नाही. पण एक लिमिट आहे. किंवा जे इंडियन कंट्रीमध्ये जे चालतात ॲप्स ते तुम्ही यूज करून तुम्ही फॉरेक्स करू शकता. ठीक आहे. मी करत नाही, पण तुम्हाला पण सजेशन करणार नाही, किंवा करा पण थोडं लिमिटमध्ये. ठीक आहे. हरकत नाही. तर हे आपलं आहे निफ्टीचं प्रेडिक्शन. आपण ज्या लेवल्स देतो आपण त्या लेवल्स फक्त एज्युकेशन पर्पजसाठीच देतो. व्हिडिओ खूप मोठा झालेला आहे, तर भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. शॉर्ट्स अपलोड केलेले आहेत, शॉर्ट्स सुद्धा बघा. शॉर्ट्स बघून लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओ बघून लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. ठीक आहे. चलो मिलते हैं कल. थँक्यू.